पुण्यात मला हे बघायला मिळेल असं वाटलं नव्हतं. पुण्याजवळ नाही आलो तर लगेच ट्रॅफिक सुरू झालं आणि फोर व्हीलर मध्ये का नाही आलो हे दुःख मनात होतं. पण जेव्हा सगळ्या गाड्या उभ्या असताना पाहिल्या ना, तेव्हा टू व्हीलर कडेकडेने निघून गेली. हा आनंद काहीतरी वेगळाच होता. आणि हळूहळू ट्रॅफिक संपलं आणि रस्ता मोकळा झाला आणि आम्ही निघालो भीमाशंकरच्या दिशेने. कोवळं ऊन, थंडगार हवा, मोठमोठी डोंगरं आणि हिरवीगार झाडी आणि रस्त्यात दिसणारी अशी गावातली सुंदर घरे आणि रस्त्यात ही वानरसेना आणि त्यांच्या मागे लागलेल्या गायी पाहिल्या. पण मला पाहून तर ही माकडच पळाली. खरं तर ते मला पाहून नाही तर त्या कुरकुऱ्यासाठी पळालं होतं. त्याला वाटलं मी काय मागते की काय, म्हणून झाडावरच जाऊन खात बसला. आणि एक जण तर साडीच काय नेसतंय तर दुसरा लोकांचा खाऊन चोरून पळत होता. मला तर वाटलं ही काही माकडांची नाही तर CBIचीच गँग दिसते. त्यांचं सगळीकडेच लक्ष होतं. आपण नको त्यांच्या फंद्यात पडायला म्हणून मी गुपचूप कुरकुऱ्याचा नाद सोडून चहा पिला.